नको शहाणपणा करू नको जास्त सर जरा बघू ते यूपीएससीची मेन्स दिली नीट बोला मेहनत दिली मला काय मी तुला काय म्हणतो यूपीएससीची दिली नीट बोला तू मेहनत दिली 7-12 दाखव तुझा कॅरेक्टर खराब करून दाखव बेटे मी तुला काय म्हणतो 7-12 दाखव मी तुम्हाला काय बोललोय तुझी आहे का जमीन आहे हो माझं जमीन आहे का इथं आम्ही काम करलो कुठं करलो घे टावर पैसे काम करले ह्याची शूटिंग घ्यायची ठीक आहे मग घ्या माझी झालं नाही बघू जरा घ्या 7-12 तुझं दाखव म्हणते तुला दाखव हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये यूपीएससी करणारा विद्यार्थी म्हणजे जो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलेला आहे तो विद्यार्थी यूपीएससी करत आहे आणि तो पुढच्या पोलिसांना सांगतोय की मी यूपीएससी करतोय मला तुमचं हे सर्व माहिती आहे तुम्ही मला सांगू नका मात्र पोलीस चक्क त्याला धमकी देतो की मी तुझं कॅरेक्टर खराब करेल म्हणजे ही एक प्रकारची धमकी की तुमचं कॅरेक्टर खराब करण्यात येईल अशी धमकी दिल्यानंतर तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की आज त्या व्हिडिओचे जे तरुण आहे तो आपल्या समोर आलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत काय घडलं सर सोशल मीडियावर तर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ना तो मी रेकॉर्ड केलेला आहे त्यात असं झालेलं की मी असंच यूपीएससी करतोय अभ्यास करताना असंच गावाकडे 2 दिवसासाठी आलेलो तर तेवढ्यात कळालं की आई बोलली आपले पैसे नाही भेटले मग मी तिथे गेलो त्यांचं काम चालू होतं काम चालू असताना मी त्यांना विचारलं की बाबा काम थांबवा त्यांना विनंती केली काम थांबवा ती काही ऐकत नव्हते त्यांचं काम सुरूच होतं तेवढ्यात मी त्यांना बोललो की आमचे पैसे नाही भेटलेले आधी पेमेंट करा सगळे गावचे सरपंच ते सगळेच लोक तिथे होते पण ते काम चालू होतं त्यांचं मग ते काम करत असताना मी त्यांना एवढंच बोललो की बाबा अशा शब्द असे वापरू नका मी पण तुम्हाला नीटच बोलतोय तुम्ही पण माझ्याशी नीट बोला पण ते डायरेक्ट यावर आले की तुमचं कॅरेक्टर खराब करू मी म्हणलं एक्झाम देतो बोलल्यावर ते बोलले तुझं कॅरेक्टरच खराब करू नेमकं कशाचं काम होतं आणि कोणत्या कंपनीच्या मार्फत O2 पॉवर म्हणून एक कंपनी ज्याचं की टावरवर रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट आहे त्यांचा की त्यामधून ते शेतातून त्यातून तारा गेलेल्या आहेत आणि त्या तारा आमच्या शेतातून गेलेल्या असल्यामुळे की आम्ही मोबदला मागत होतो की म्हणून मी त्या ठिकाणी काल गेलेलो यामध्ये कोणते आरोपी होते आणि पोलीस होते आणि काय मान्य आहे दत्तात्रय बळवंते दुसरे गर्जे सचिन गर्जे म्हणून और दुसरे अजून मुरुमकर ते कोणतरी आहेत मला एवढे काय माहित नव्हते पण 7-8 पोलीस होते आणि खूप मोठी त्यांची टीम होती नवनीत गावंतांकडे आता काय मागणी की लवकरात लवकर त्यांनी आम्हाला मोबदला आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी विनंती करतो मी त्यांना तिथं आमच्या शेताच्या शेजारी टावरचं मेंटेनन्सचं काम चालू होतं आमच्या ताराचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही त्याकरिता आम्ही ते काम थांबवा म्हणत होतो पण मी जायच्या आधीच माझा भाचा कृष्णापूरती तिथे गेला तो यूपीएससी पुण्याला करत होता तर तो काम थांबवा म्हणला तर तो पोलीस कर्मचारी म्हणला की तू यूपीएससी करतोस तुझं आधार कार्ड 7-12 माझ्याकडे दे तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तुझं सगळं कॅरेक्टर खराब करतो तर माझी कुवामत साहेबाला आपल्या SP साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कॅरेक्टर खराब करण्यापेक्षा तुम्ही संतोष अण्णा देशमुख आणि महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींचं कॅरेक्टर खराब करा त्यांना पकडून आतमध्ये जेलमध्ये टाका हीच माझी विनंती आहे आणि सर्वात पहिलं म्हणजे ह्या 3 कर्मचाऱ्यांना पहिलं सस्पेंड करा 4 दिवसामध्ये सस्पेंड जर नाही झाले तर आम्ही मोठं तीव्र आंदोलन उभा करणार आहोत